यानंतर बुलेटिनमध्ये एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते। कुणबी नोंदी सापडल्यानं आता तात्काळ प्रमाणपत्र द्या, मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश पाहायला मिळत आहेत। शिंदे समितीला 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्यामुळे प्रमाणपत्र वाटपास सुरुवात करा, प्रमाणपत्र वाटपासाठी शिबिर घ्या, अशा प्रकारचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा, अशा प्रकारचे आदेश मुख्य सचिवांनी आता जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आमदार बच्चू कडू आहेत। बच्चू कडूजी, कुणबी नोंदी ज्यांच्या सापडलेल्या आहेत त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत राज्य सरकारकडून, तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? मला असं वाटतं की आम्ही ज्या दिवशी मराठवाड्यात गेलो, मराठवाडा विभागीय आयुक्ताची बैठक घेतली आणि तिथे एक कार्यक्रम आपण मराठवाड्यात आखून घेतला। प्रत्येक गावात जाऊन दवंडीच्या नोंदणीच्या भेटल्या त्याचं लिस्ट लावा आणि जमलंच तर जे लोक अडचणीत असेल त्यांना त्या नोंदी घरापर्यंत पोहोचा आणि त्यांनी अर्ज केला तर त्यांना प्रमाणपत्र द्या। त्या स्तरावर मराठवाड्याच्या धर्तीवर आपण आता संपूर्ण महाराष्ट्रभर हे अभियान राबवतो आहे। सन्माननीय जरांगे पाटील यांनी ज्या सूचना केल्या होत्या त्याच्या सूचनेचं पालन त्यानुसार तो आदेश मुख्य सचिवांना काढलेला असावा आणि आता राज्यभर याचे शिबिर गावागावात जाऊन त्याचे लिस्ट लावणे, त्यांच्या नोंदी असून त्याच्या घरापर्यंत पोहोचणे, त्यांचा अर्ज स्वीकारणे आणि त्याला प्रमाणपत्र देणे, हे युद्ध पातळीवर काम सुरू आहे। त्याच्यामुळे 54 लाखापैकी मला वाटतं आज 10 ते 20-15 लाखापर्यंत ह्या नोंदी प्रमाणपत्र वाटप होईल ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडल्या त्यांना। नक्कीच बच्चू कडूजी, मात्र जरांगे पाटील यांची मागणी आहे ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगळे सोयऱ्यांना पण त्या संदर्भातील प्रमाणपत्र देण्यात यावं, कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। या संदर्भात राज्य सरकार कधीपर्यंत निर्णय घेऊ शकतं का? जरांगे पाटील यांना फक्त मुंबईत येऊ नये त्यांना रोखण्यासाठी आताची ही घोषणा करण्यात आली आहे? नाही, रोखण्यासाठी नाही आहे। तुम्ही एक लक्षात घ्या, हे मोठा विजय आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा। तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे का हा रोखण्यापेक्षा समाजाचं, तुम्ही सांगा पुऱ्या मराठवाड्यात आतापर्यंत 200 सुद्धा प्रमाणपत्र दिल्या गेले नव्हते 10 वर्षात विभागात। आज 15,000 प्रमाणपत्र दिल्या जाते। हे काय फक्त रोखण्यासाठी नाही, समाधान आहे समाजाचं। असं का उलट बोलतोय तुम्ही? मला एक सांगा का आता अंतिम मसुदा आपण घेऊन चाललोय, त्याच्यामध्ये सगळे सोयरे जे नातेवाईक आहे आणि जे खरे नातेवाईक आहेत त्यांना ते प्रमाणपत्र दिल्या जाईल। नक्कीच बच्चू कडूजी, मात्र जरांगे पाटील हे ऐकायला तयार नाही आहेत। थोड्याच वेळापूर्वी त्यांची पत्रकार परिषद झाली, ते म्हणतायत की फक्त कुणबी प्रमाणपत्र सापडले त्यांनाच तुम्ही प्रमाणपत्र द्या असं नाहीये, तर सगळे सोयऱ्यांची अट जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, आम्ही मुंबईत येण्यावर ठाम आहोत। यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? बिलकुल, आपण जरांगे पाटलांचं म्हणणं अगदी बरोबर आहे, कारण ते समाज हिताचं आहे आणि त्यांच्या या मागणीसाठी सरकार आता अंतिम कसोटीनं प्रयत्न करत आहे। मला वाटते त्याला आता आपण यश भेटेल अशा अपेक्षा आहे। नक्कीच 2 दिवसापूर्वी तुम्ही जरांगे पाटील यांना भेटलात, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलात, त्यांना नवा मसुदा देखील दिलात। आता तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? जरांगे पाटील आतापर्यंत ऐकण्यास तयार नाहीयेत, ते मुंबईत येण्यावर ठाम आहेत। समजूत काढण्यासाठी मी गेलो नव्हतो सरकारमध्ये आणि जरा आंदोलनामध्ये कुठेही समन्वय राहावं आणि त्यातून चांगला मार्ग निघावा याच्यासाठी मी गेलो होते आणि मी तिथं आंदोलक म्हणूनही आहे आणि समन्वयक म्हणून आहे। या सगळ्या आंदोलनाच्या पूर्वी जर एक चांगला तोडगा निघत असेल, त्याच्यात संपूर्ण समाजाचं भलं होत असेल तर ते आपण करू। आता आम्ही काल ज्या दिवशी भेटल्यानंतर त्यांनी अधिक काही सूचना सांगितल्या, त्या अधिक सूचना घेऊन आपण तो मसुदा घेऊन आता 5-6 वाजेपर्यंत पोहोचतो। बच्चू कडूजी, 54 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। आता आदेश दिलेत राज्य सरकारनं प्रमाणपत्र तातडीनं देण्याचे, मात्र कधीपर्यंत मराठा समाजापर्यंत प्रमाणपत्र पोहोचतील, कधीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल? आता 31,000 नोंदी आपल्याला मराठवाड्यात सापडल्या, त्याच्यातले 15,000 प्रमाणपत्र आपण दिलेले आहे, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त प्रमाणपत्र दिले। ते स्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे। आता उरलेल्या लोकांना लगेच या 2-3 दिवसात, 4-5 दिवसामध्ये, 5-6 दिवसामध्ये, कारण आता निवडणुकीचे काही कार्यक्रम लागले आहे, पण त्याच्या 5-6 दिवसात हे बऱ्यापैकी ज्यांनी अर्ज करेल त्यांना ते प्रमाणपत्र भेटेल। नक्कीच धन्यवाद बच्चू कडूजी, तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।
कुणबी नोंदी सापडलेल्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या अशा प्रकारचे आदेश राज्याचे मुख्य सचिव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। शिंदे समितीला आतापर्यंत 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आपल्या सोबत आहेत। हरिभाऊजी, पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत। कुणबी नोंदी ज्या मराठ्यांच्या सापडल्यात त्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या अशा प्रकारचे आदेश आता राज्य सरकारने आज दिलेले आहेत। तुमची पहिली प्रतिक्रिया काय? एवढं सोपं काम नाही होते। तुम्हाला नोंदी मिळाल्या, आता माणसं शोधावं लागेल। आता माझ्या आजोबाचं नाव राघव रामू, आता त्याच्या बापाचं नाव मला माहित नाही ना, आणि आडनाव लिहित नव्हते, त्यामुळे तो तुझा त्याचे नातेवाईक कुठे शोधणार तुम्ही? आणि तुम्ही कसं क्लेम करणार का हा माझा आजोबा आहे, पडदोबा आहे? हे सगळं बालिशपणा चालू आहे महाराष्ट्रामध्ये, याला काही अर्थ नाही आहे। त्यापेक्षा तुम्हाला द्यायचंच असेल, मी सांगतो त्याप्रमाणे सगळ्या मराठ्यांना कुणबी करून टाका। 100% मराठ्यांना आरक्षण द्या तुम्ही, परंतु सब कॅटेगरेशन करून द्या, ओबीसी मध्ये ढकलू नका त्यांना। आणि समजा मिळाल्या, तुम्ही सांगता त्याप्रमाणे सरकारने दिल्या, चला सगळ्यांना कुणब्याचे दाखले दिले, मग ते कुठे जाणार? ओबीसी मध्ये। मग ओबीसी लोकांचा विरोध आहे की, मग भुजबळ कुठे जाणार? भुजबळ नक्कीच हरिभाऊ राठोडजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात।